नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि दुसरी माळ आणि आजचा रंग होता लाल. तर ही आहे देवीला नेसवायची साडी. तर देवीला साडी नेसवणं तितकंसं काही अवघड काम नाही आहे. खरं तर अवघड काम असतं ते देवीच्या अवतीभवती झालेला हा पसारा गोळा करणं, आणि ते मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं आणि त्यातच माझा बराच वेळ जातो. कारण मला असं वाटतं की जिथे स्वच्छता असते तिथे देवी वास करते. त्याच्यामुळे मग साडी नेसवायच्या आधी मला हे सगळं स्वच्छ करून घ्यावं लागतं आणि मगच मी साडी नेसवायला सुरुवात करतो. तर आज मी ही लाल रंगाची साडी आहे ती थोड्याशा वेगळ्या स्वरूपात देवीला नेसवणार होतो. तर आज मी देवीला केला होता कोळी स्वरूपातील एकविरी आईचं स्वरूप केलं होतं. कशी वाटते ही पूजा, कशी वाटते मी नेसवलेली साडी, मला कमेंट करून नक्की सांगा. खालची पूजा झाल्यानंतर मग मी वर आलो. आमच्या घरीसुद्धा आम्ही कुलदेवतेचे घट बसवले आहेत. त्याच्यामुळे मग देवाला दिवा लावला, आमच्या कुलदेवतेच्या घटाला बेलाच्या पानांची माळ घातली आणि सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी माझं आवरायला घेतलं. रेडी होऊन निघालो ऑफिसला. तर काल मला एका दादाने DM केला होता की दादा तू पण ज्या त्या रंगाचे शर्ट्स का नाही घालत. तर माझ्याकडे ऑलमोस्ट सगळ्या कलरचे शर्ट्स आहेत, पण ते इस्त्रीच केलेले नाही आहेत आणि ते इस्त्री करून आणण्यापुरता वेळसुद्धा सध्या माझ्याकडे नाही आहे. माझी झोपसुद्धा होत नाही, तुम्ही बघू शकता. ट्रेनमध्ये लिटरली मला खूप झोप येत होती, पण कसं बसं झोप आवरून मी ऑफिसला पोचलो. आणि एकदा का ऑफिसला गेलो आणि कामात मन रमवलं ना की मग तुमची झोप कुठल्या कुठे पळून जाते. तर कामात दिवस गेला आणि मध्येच मला ना थोडीशी भूक लागल्यासारखं झालं. त्यामुळे मग थोडंसं कामाला ब्रेक दिला आणि खाली गेलो आणि खालून मी माझ्यासाठी एवढा सगळा खाऊ घेऊन आलो. सो डोंट वरी, मी एवढा सगळा खाऊ एकदम नाही खाणार आहे. जर आधीमध्ये भूक लागली तर असावं काहीतरी, म्हणून मी घेऊन आलो आहे. ते सगळं ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. घरी जाताना मी देवीसाठी घेतले होते मोगऱ्याचे गजरे. तर आज प्रियंकाने संध्याकाळच्या फराळासाठी साबुदाण्याच्या पिठापासून हे काहीतरी बनवलं होतं बटाटा टाकून. आता ह्याला नक्की काय म्हणतात आणि याची काय रेसिपी आहे हे मलासुद्धा माहीत नाही आहे, कारण प्रियंकाने ते यूट्यूबवर बघून बनवलं होतं. पण खरंच सांगतो याची टेस्ट खूप भारी झाली होती. तर फराळ करून झाल्यानंतर मग मी गेलो खाली, देवीची संध्याकाळची आरती केली. आणि आज आरती केल्यानंतर होते लहान मुलांचे खेळ. ते खेळ झाले आणि अशा प्रकारे आजचा दिवस संपला. भेटूया उद्या. बाय बाय.